नक्कीच ग्रुप सीचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला समर्थ बॉईज 1432 आणि दुसऱ्या बाजूला अक्षय 11 डोंगरपाडा. पहिला चेंडू यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाचा बॅकफुटला जाऊन रूम बनवला होता, परंतु यशस्वी ठरले नाही रूम बनवायला. आणि बॅटीची हलकीशी कडा घेऊन रेफर करतील पंच. आपल्याला आपल्यापर्यंत त्वरित निर्णय पोहोचवतील. चला नॉट आउट असेल, पण सुरेख चेंडू या ठिकाणी पडला गेलेला आहे. निश्चित आपण पाहायला गेलं तर एक धाव आलंय आणि सुरुवात झालाय समर्थ 1432 संघाची. चला शैलेश नवीन स्ट्राईक वरती येणारा फलंदाज हलगर्जीने घेऊन काढला. हा चेंडू सुद्धा निश्चितच एक धाव देऊन जाईल. हा चेंडू मॅच बघण्यासाठी निश्चित मजा येणार आहे आणि ही मॅच बघताना निश्चितच चुरस निर्माण होणार आहे, कारण दोन्ही संघ या ठिकाणी मातब्बर संघ आहेत.
ड्राईव्ह केला एकावरच्या दिशेला क्षेत्ररक्षण घडलाय. नितीनने चेंडूला अडवलाय. एकच धाव भेटू शकेल या चेंडूवरती. चांगला फटका होता पहा. निश्चित आपण आर्यनला पाहतोय, सलामीरच्या रूपाने शैलेशला पाहतोय. प्रमुख खेळाडू समर्थ 1432 बॉईज संघाचा खुद ऑनर, खुद कर्णधार. आणि 4 चेंडू 4 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. आणि 2 चेंडू या षटकात ते बाकी असतील. कव्हर दिशेला मारला फटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय, अडवलंय चेंडूला. फेकी करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केलाय. चला निर्धाव चेंडू. या ठिकाणी पहिलं षटक वाईटचा इशारा पंचांकडनं आलाय. तर नक्कीच एक चेंडू टाकावा लागेल भूपेशला. टॅपच्या सारे खेळलेला फटका. या शेवटच्या चेंडूवरती एक धाव अजून येते. म्हणजेच पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा फलकावरती लगावल्या जातात. आणि पुढील षटक या ठिकाणी कोण घेऊन येईल त्यावर सुद्धा लक्ष दिलं जाईल. ते गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज येतोय. ड्राईव्ह केला या ठिकाणी सरळ बॅटेने. नितीनने चेंडूला अडवलाय, फेकी केलाय. आणि यष्ट्यांना सुद्धा या ठिकाणी गॅदर झालाय. गॅदर करून चेंडू यष्ट्यांना स्पर्श केला गेलाय. तर गडी बाद होईल रनआउटच्या रूपाने शैलेश करावडे. नवीन फलंदाज गौरीश. गौरीश येथे फलंदाजी मार्कवरती. पहिला गडी गमावल्यानंतर उमेशचा पुढचा चेंडू. ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये, परंतु चेंडू डायरेक्ट मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय. आणखी एका विकेटचं पतन. दोन बॅक टू बॅक गडी गारद झाल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज आर्यन. अलकर्दीने घेऊन काढ. अनिकेत आलाय नवीन फलंदाज. आर्यन बाद झाल्यानंतर आता मात्र स्ट्रायकरवरती गौरीश. 3 चेंडू आतापर्यंत दुसऱ्या षटकातले संपल्यात. धावा फलकावरती आहेत 8. अलकर्दीने घेऊन काढला हा चेंडू. एक धाव काढली गेली चेंडूवरती. 2 चेंडू अजूनही बाकी असतील या षटकातले. 9 धाव फलकावरती. 2 गडीच्या मोबदल्यानंतर समर्थ बॉईज 1432 संघ. हो खोलवा टप्प्या चेंडू थोडासा हळुवारपणे आला होता. आणि अलकर्दीने एक धाव काढली गेली चेंडूवरती. दरम्यान लास्ट बॉल असेल या षटकातला. धावा फलकावरती 10. थोडासा जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. क्षेत्ररक्षण झालाय, चेंडू अडलाय, फेकी आलाय, एक धाव घेतली गेलाय चेंडूवरती. दरम्यान दुसरा षटक या ठिकाणी संपलाय. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडच्या मोबदल्यानंतर समर्थ बॉईज 1432 संघ लगावतोय 11 धावा. आणि तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती नक्कीच पॉवर प्लेचं षटक असेल. पॉवर प्लेचं षटक कोण येईल? नितीन गोलंदाजी मार्कवरती. नितीन येतोय गोलंदाजी मार्कवरती हे षटक टाकण्यासाठी पॉवर प्लेचं. गौरीश स्ट्रायकरमध्ये अनिकेत. 1 डाऊन सेकंड डाऊनची जोडी मैदानामध्ये आहे. 2-2 चेंडूचा सामना केलाय दोन्ही फलंदाजांनी.
आणि वैयक्तिक 2-2 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. दरम्यान हे तिसरं षटक नक्कीच पॉवर प्लेचं असेल. या षटकामध्ये धावा गोळा केल्या जातील किंवा थांबवल्या जातील यावर सुद्धा लक्ष असेल. आता मात्र टॅपच्या सारे खेळायला फटका अडवला गेलाय. एकच धाव घेतलाय. धावफलक सरकलाय 1 ने पुढे. 12 वरती पोहोचलाय. हलक्या हाताने खेळून काढला. झेलचीची संधी, रनआउटची संधी सुद्धा होती. दोन्ही संध्या हुकल्यात. एक धाव कंप्लीट केलाय. एका धावानेशी धावफलक 1 ने सरकलाय. 13 वरती पोहोचलाय. ड्राईव्ह केलाय एकावरच्या दिशेला. क्षेत्ररक्षण झालाय. अडवलाय चेंडूला. एकच धाव घेतली जाईल. पॉवर प्लेचा 3 चेंडू आतापर्यंत भरपूर चांगले टाकलेले आहेत. ते नितीननी अवघ्या 3 धावा खर्ची पडतोय. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला. आता मात्र चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. अनिकेतच्या बॅटीतला आपल्याला चौकार पाहायला मिळाला. धावफलक 4 ने पुढे सरकवलाय. 18 वरती पोहोचवलाय. लास्ट 2 बॉल बाकी असतील अजूनपर्यंत. हलक्या रीतीने खेळून काढा. डिकला झोनमध्ये पाठवला. 1 धाव धावसंख्येमध्ये अजून ॲड केली जाईल. 19 वरती धावफलक सरकवलाय. शेवटचा चेंडू अजूनही बाकी असेल. लास्ट बॉल या षटकातला. जागा बनवून कव्हर दिशेला मारला फटका. क्षेत्ररक्षण झालाय. चेंडूला अडवलाय. एकच धाव घेतली जाईल. दरम्यान दुसरा षटक या ठिकाणी, तिसरा षटक या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडच्या मोबदल्यानंतर 20 धावा समर्थ बॉयज 1432 संघ. चला शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज हार्दिक येतोय हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू ऑफ ब्रेकचा मारा. या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर थोडासा मध्ये येतोय. निर्धाव चेंडू पडला जातोय. पुढील चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा. त्या चेंडूवरती ड्राईव्ह केलाय. 1 धाव कंप्लीट केलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा चाचपडत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. तरी एकच धाव घेतली गेली चेंडूवरती. 21 वरती धावफलक सरकवलाय. 4 चेंडू बाकी असतील या षटकातले. ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये. अजून 1 धाव धावसंख्यामध्ये ॲड. 3 बॉल बाकी आहेत या इनिंग मधले. धाव फलकावरती 22. हार्दिकचा पुढील चेंडू गौरीशसाठी. ड्राईव्ह केले. आता मात्र चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडी बाद होतोय. गौरीश बॅक टू डिपार्ट गॉन. चला नवीन फलंदाज निशान फलंदाजी मार्कवरती येतोय. 2 चेंडू शेवटचे बाकी असतील. सरळ बॅटिंग मारलाय फटका. या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडूला अडवलाय आणि यष्टी वाकवलाय. रनआउटच्या रूपाने अजून एक गडी गारद. चला लास्ट बॉल. निशान करता पडणारा असेल आणि केद आपल्याला बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज रितेश फलंदाजी मार्कवरती येतोय. सरळ बॅटिंग मारला फटका. चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. धावफलक सरकते. 26 वरती जाऊन पोहोचते. 27 धावांचा टार्गेट येऊन राहते अक्षय इलेव्हन डोंगरपाडा संघासाठी. चला स्टेपचा रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. स्टेपचा रिव्ह्यू आहे
हाईटच्या नोचा रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. तर टेक्निकल टीमला या ठिकाणी आमंत्रित केला या डिसिजनसाठी. चला 4 षटक संपल्यात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा फलकावरती. 27 धावांचं टार्गेट अक्षय 11 डोंगरपाडा संघासाठी. अक्षय 11 डोंगरपाडा तर नक्कीच या धावा डिफेंड केल्या जातील, धावा चेस केल्या जातील यावरती लक्ष असेल. आणि ते लक्ष ठेवण्यासाठी निश्चितच कॉम बॉक्समध्ये थोडासा होईल बदल. माझे साथी समालोचक या ठिकाणी संयोग निजाई येथील हा लेखाजोखा ऐकवण्यासाठी. सुरुवात होते सेकंड इनिंगला. 24 चेंडूमध्ये 27 धावांचा पाठला करायचा आहे तो अक्षय 11 डोंगरपाडा संघाला. समर्थ बॉईज 1432 संघानं 27 धावांचं आव्हान ठेवलं आहे 4 षटकामध्ये. पहिला चेंडू नोचा इशारा आला पंचांकडे. ऑन साईडला खेळून काढलेला चेंडू डिक्लेअरच्या झोनमध्ये. 1 धाव मिळेल आणि नो प्लस 1 तोडेल. 2 धावेची धावफलक जाऊन पोहोचेल. 2 धावेवर श्री गणेश होतंय. धावफलकाचं चेंडू हाताळा सुद्धा नव्हता गेला. रेफर केला गेला आहे रिव्ह्यू.
नो बॉल असेल नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्राच्या स्वरूपात नो प्लस एक डिक्लेअरच्या झोनमध्ये चेंडू जाईल 2 धावाने श्रीगणेश होईल धाव फलकाचा. फ्रीचा चेंडू असेल. पहिल्या चेंडू नोच्या स्वरूपात 2 धावा ॲड होतील धावफलकामध्ये आणि फ्रीचा चेंडू असेल. सोमनाथ आहे स्ट्राईक एंडवर. 27 धावांचा पाठलाग करायचा आहे तो अक्षय इलेव्हन डोंगरपाडा संघाला. यावेळी बिग करण्याचा प्रयत्न चेंडूला गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता. क्षेत्रक्षेत्र तैनात तर होता परंतु फेकी खराब होतोय. फेकी खराब होतोय आणि त्याच्या चालता अजूनही एक धाव ॲड होईल धावफलकामध्ये. जिकडे पाहिलं निर्धाव चेंडू होता परंतु एक अतिरिक्त डिक्लेअरच्या झोनमध्ये धाव दिली आणि 3 धावा झाल्या आहेत धाव फलकावर. एक चेंडूच्या समाप्तीनंतर एक माफक लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे धाव फलकावर 27 धावांचं. परंतु इतकं पण माफक नाही कारण की पहिल्या सामन्या या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं जय साई इलेव्हन संघानं 23 धावा डिफेंड केल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये 4 धावांची गरज होती आणि त्या डिफेंड केल्या होत्या जय साई संघानं. परंतु या सामन्यांमध्ये पण तसंच होईल का? क्रिकेट आहे, काय होऊ शकतं. एखादी एखादं चांगलं षटक सुद्धा मॅच मध्ये आणू शकतं आणि एखादं जर खराब षटक मॅच मधून लांब नेऊ शकतं. त्याच प्रकारचं रणनीती घेऊन मैदानाच्या आत उतरले आहेत. 2 चेंडूमध्ये 5 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. आता येणारे 4 चेंडूमध्ये जर इकडून विकेट मिळाली तर पुढील 3 षटकामध्ये अजून सामना थोडा रोमांचक स्थितीवर जाण्याचं संधी असेल. यावेळी थोडासा रूम म्हणून खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केलेला फटका जमिनीला घासात पुसट चाटत निघून गेला चेंडू. येतोय चौकार. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला ना तर 5.14चा रिक्वायर्ड रन रेट आहे आणि 3 चेंडूचा खेळ संपला. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 4 चेंडू नंतर 10 धावा लागल्या गेल्या धावफलकावर. जो रिक्वायर्ड रेट आहे त्यापेक्षा कितीही पुढे चाललो आहे. स्कोर बोर्ड जर पाहिलं 4 चेंडू 10 धावा अजूनही 17 धावांची गरज 20 चेंडूमध्ये. यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त उचली घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या हातात विसरतो. निर्धाव चेंडूची सांगता होतय. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 चेंडू नंतर 10 धावेवर. यावेळी ब्लॉकवर चेंडू होता. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू ऑफसाईड रिजनला सिंगल घेऊन समाधान मानावं लागेल. षटक संपतंय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 विदाउट एनी लॉस. आता 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. अठरा चेंडू मध्ये 16 धावांची गरज. कशा रीतीने डिफेंड करतील या 16 धावा 18 चेंडू मध्ये हे येणारे 3 षटकं सांगून जातील. परंतु जर इकडून जर सामना आपल्यापर्यंत खेचायचा असेल तर इकडूनच सेफ ओव्हर्स आणि विकेट खूप महत्वाचे आहेत. परंतु इकडे डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून गेला आहे आणि एक धाव ॲड होईल धावफलकामध्ये जाऊन पोहोचेल 12 धावेवर. जर इकडून सामना जर जिंकायचा असेल तर फक्त एकच पर्याय तुमच्याकडे आहे की विकेट चटकवण्याचा प्रयत्न करा. यावेळी फुलटो चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू ओढवला गेला. निर्धाव चेंडू जेल टिपला गेला आहे. माफ करा
जेल टिपला गेला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झुकून दिला चेंडू वरती एका हातानं. जेल टिपला गेला, विकेटचं पतन, लागलाय धक्का. नक्कीच जर अशा प्रकारची गोलंदाजी होत राहिली, कायम होत राहिली, तर सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतं समर्थ बॉयज 1-4-3-2चं. आणि हे महत्वपूर्ण षटक, कारण की यानंतरचं षटक जर असेल तर पॉवर प्लेचं षटक असेल. यावेळी ब्लॉकॉल मध्ये चेंडू, एस टी उद्ध्वस्त, फॉर इज डिस्ट्रॉइड, विकेटचं पतन, बॅक टू बॅक दुसरा धक्का. नक्कीच मी म्हटला होता, जर या सामन्यामध्ये विकेट मिळाली, या षटकामध्ये विकेट आली, तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतं समर्थ बॉईज 1-4-3-2 संघाचं. आणि त्याच प्रकारचं रणनीती सुद्धा दिसत आहे, त्याच चित्र सुद्धा दिसत आहे त्याच प्रकारचं. कारण बॅक टू बॅक दोन चेंडूमध्ये दोन्ही फलंदाज बॅक टू द पवेलियन गेले आहेत. आता जबाबदारी असेल ती मयुरेश आणि रोहनवरती. इकडून जर एक छोटीशी पार्टनरशिप झाली तर हा गेम डीप जाऊ शकतो. यावेळी पुन्हा एकदा त्याच लाईनवर टाकण्याचा प्रयत्न होता, हलक्याने ड्राईव्ह घेऊन काढलेला चेंडू ऑफसाईड रिजनला. एक धावने संतुष्ट राहावं लागेल. आता 14 चेंडू आणि 14 चेंडूमध्ये 14 धाव्यांची गरज. 6च्या सरासरीने 14 धावा तुम्हाला करायच्या आहेत. यावेळी ब्लॉकवर चेंडू होता, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, बॅटीच्या कडा लागून चेंडू झाला डिक्लेअर झोनला. एकच धाव मिळेल. इकडनं जर 1 ते 2 विकेट अजून गेले तर समर्थ बॉईज 1-4-3-2 संघाला अजून सोपं होईल कमबॅक करण्यासाठी. परंतु जर अक्षय 11 डोंगरपाडा संघाने इकडून 10 ते 12 धावांची पार्टनरशिप बनवली तर मग ते सोपं असतं, परंतु तसं काही घडत नाही. विकेटचं पतन होतंय मैदानाच्या आतमध्ये. समीकरण बदलतंय, 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. आता कोण होईल तो मॅच विनर या संघातून? नक्कीच अक्षय 11 डोंगरपाडा संघ थोडासा दबावाखाली येताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, 10 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्या दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा धावफलकावर लागल्या आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. अर्थातच फक्त 4 धावांचं षटक खर्च केला आहे आणि त्यामध्ये सुद्धा 3 गडी गारद टिपले आहेत. हा मोठा दबाव क्रिएट केला आहे 3 विकेट घेऊन. आता 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. अक्षय 11 डोंगरपाडा संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच मॅच विनिंग पार्टनरशिप करावी लागेल ही वाली. नाहीतर जी येणारे बॅटिंगची डेप्थ आहे त्यांच्यावर प्रेशर येईल. ज्या प्रकारची गोलंदाजी चालली आहे त्या प्रकारची गोलंदाजी खेळणं इतकं सोपं तर होणार नाही नवीन बॅट्समॅनला. 12 चेंडू 13 धावा गोलंदाजी मार्कवर येतोय तो गोलंदाज ओमकार. बारा चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. ज्या प्रकारचं प्रेशर निर्माण करण्याची गरज होती तो प्रेशर निर्माण करून दिला होता मागच्या षटकामध्ये. आता या षटकामध्ये तो प्रेशर कायम राहील का? कारण की पॉवर प्लेचे षटक आहे, दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. इकडनं जर एका 2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा कमबॅक करणं कठीण होईल समर्थ बॉईज 1-4-3-2 संघाला. परंतु क्रिकेट आहे, काय होऊ शकतं. ते येणारे 12 चेंडू सांगून जातील की सामना कोण जिंकेल, कोण मारेल बाजी.
थोडस बॅकफुटला शफल खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय चौकारासाठी, प्रेशर थोडासा झालाय रिलीज, येतोय चौकार, SPL चौकार. नक्कीच जे स्वतःचं बॉडी वेट होतं, जे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं फलंदाजानं, स्वतःला बॅकफुटला ढकललं आणि रूम बनवून दोन क्षेत्ररक्षणाच्या गॅपमधून परफेक्ट बॉडी बॅलन्स बनवून क्रिएट केलेला तो शॉट मारलेला हा चौकार आता कुठेतरी प्रेशर रिलीज केलं असेल, कारण की आता 9 चेंडू आणि 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. अजूनही सामना ऑन आहे दोन्ही संघांकडून. यावेळी पुन्हा एकदा शफल खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे जात मागितली जाते आणि विकेटचं पतन. हे काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, कभी तेरी तो कभी मेरी. 12 चेंडू मध्ये 13 धावांची गरज होती, चौकार आला होता. पुन्हा एकदा थोडंसं शफल खेळण्याचा प्रयत्न केला गेला, रूम बनवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू गेला सीमा रेषे पार, मर्यादित सीमा पार. विकेटचं पतन. आता 10 मध्ये 9ची गरज. 9 धावा करायचे 10 चेंडू मध्ये. 4 विकेट परतावल्यात तंबूच्या आसऱ्याला. अक्षय 11 डोंगरपाडा संघ फक्त 2 विकेट दूर आहे सामना विजयापासून, परंतु जर इकडून 1-2 विकेट जरी भेटल्या समर्थ बॉईज संघाला तर कमबॅक करणं थोडंसं अजून कठीण होऊन जाईल. अक्षय 11 डोंगरपाडा संघाचं कठीण झालंच होतं, पण जेव्हा चौकार आला तेव्हा थोडीशी होप जी होती ती वाढली होती डोंगरपाडा संघाची. यावेळी बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच केलेला फटका, चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. आता 9 मध्ये 8ची गरज. 9 मे 8 कोण मारेल बाजी. यावेळी हलक्यातून खेळून आणण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु एकदम हलक्या हाताने खेळण्याच्या कारणे बॉल क्षेत्ररक्षणापर्यंत पोहोचला नाही आणि एक धाव अजून ऍड होईल धावफलकामध्ये. एक धाव कमी होईल. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडू येणारे बाकी. यावेळी पुन्हा एकदा विकेट करायचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, येतोय जमिनीला घसत पुसट चाटत, चौकार. नक्कीच आता थोडंसं समीकरण बदललं आहे. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. एक विकेट फक्त लांब होता, तो म्हणजे डोंगरपाडा संघ, आणि तो चौकार तर आलाय, परंतु आता 7 मध्ये 3 कशा रीतीने डिफेंड करतील समर्थ बॉईज संघ हे पाहावं असं आहे, कारण 7 मध्ये 3 ची गरज आहे. शेट बॅट्समन तर नाही म्हणू शकत, परंतु एक उत्तम दर्जाचा खेळाडू अजूनही स्ट्राईक एंडवर आहे. जोपर्यंत तो स्ट्राईक एंडवर आहे तोपर्यंत मॅचचा निकाल काय आहे तो आपण सांगू शकणार नाही. कारण एक वेळी असं वाटलं होतं अक्षय 11 डोंगरपाडा संघ थोडंसं मुश्किलीमध्ये आहे, परंतु उमेश आला आणि ती मुश्किल जी होती ती थोडंसं सोप्या रीतीने सोपं करून गेला आहे. यावेळी स्लॉटमध्ये चेंडू होता, ऑनसाइडला ड्राईव्ह केलेला फटका, चेंडू निघून जाईल चौकारासाठी. सामना संपतोय. अक्षय 11 डोंगरपाडाने मारले बाजी या सामन्यामध्ये. चला अक्षय 11 डोंगरपाडा टॉस साठी या आणि